मोह फुलापासून दारू देखील बनवण्याची परवानगी घरच्या वापरासाठी जर असेल तर ती करण्याची परवानगी त्या कायद्याने दिलेली आहे. वाईन तयार करता आली तर त्यातनं मोह फुलाला जरा जास्त त्या ठिकाणी किंमत मिळेल अशा प्रकारचा विचार होता. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोह फुलांपासून दारू निर्मिती करण्याच्या कारखान्याचं भूमिपूजन काल त्या ठिकाणी झालेलं आहे. मुळातच दारूबंदी असलेल्या या जिल्ह्यामध्ये जो टास्क फोर्स याच्या निमित्ताने केला होता तो आपल्याच काळामध्ये मुख्यमंत्री असण्याच्या काळामध्ये 2014 साली झाला होता, ज्याचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून असतात. आणि या दारूबंदी कायद्यानुसार आपण गडचिरोली जिल्हा तर आपला अनेक वर्षांपासून 1993 सालापासून दारूबंद असलेला जिल्हा आहे, ज्याच्यामध्ये दारू निर्मिती करणं, त्याचं सेवन करणं, त्याची विक्री करणं आणि त्याचं पजेशन असणं हे सगळ्यालाच बंदी आपल्या जिल्ह्यात त्या कायद्यानुसार आहे. असं असताना मोह फुलापासून दारू निर्मिती करण्याचा कारखान्याचं भूमिपूजन तिथं झालेलं आहे. वास्तविक 1976 साली आदिवासी विभागामध्ये विशेष करून दारूबंदी करत असताना काही ठोस अशा गोष्टी त्या कायद्यामध्ये केंद्र शासनाने केल्या होत्या. कारण आदिवासी जो समाज आहे त्याच्यामध्ये अनेक चालीरीतींमध्ये त्याला घरही वापरण्यासाठी दारूची निर्मिती करायची परवानगी देखील त्या कायद्याने त्या ठिकाणी दिलेली, ज्याच्यामध्ये मोह फुलापासून दारू देखील बनवण्याची परवानगी घरच्या वापरासाठी जर असेल तर ती करण्याची परवानगी त्या कायद्याने दिलेली. मात्र कारखाना जर तिथं होत असेल तर मला असं वाटतं की हे कुठंतरी त्या दारूबंदीच्या आपण जो काय आपल्याच नेतृत्वाखाली जो निर्णय घेतला होता त्याच्या मूळ विचारालाच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा कालचा झालेला आहे. तर त्याच्या या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी आपलं सभागृहाचं आणि आपलं लक्ष याकडे वेधू इच्छितो. माननीय सभापती महोदया, सत्यजित तांबे साहेबांनी जो विषय उपस्थित केलाय तो निश्चितपणे गंभीर आहे. डॉक्टर अभय बंग साहेबांनी मला देखील फोन केला होता आणि त्यांची नाराजी त्यांनी प्रगट केली की आपण गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दारू उत्पादनाच्या संदर्भातली एक फॅक्टरी त्याचं भूमिपूजन होत आहे. मुळात दोन गोष्टी या ठिकाणी मला मांडायच्या आहेत. एकतर मागच्या काळामध्ये डॉक्टर अभय बंग यांच्या नेतृत्वात आपण त्या ठिकाणी व्यसनमुक्तीचा एक खूप मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की जशी दारूबंदी होती पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तंबाखूचं सेवन आणि इतर सगळ्या व्यसनांमुळे ज्यावेळी जिल्ह्यातल्या मुलांचं स्क्रीनिंग करण्यात आलं त्यावेळी मोठ्या प्रमाणात मुलं हे प्रोन टू कॅन्सर अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्या लक्षात आले आणि म्हणून मग तो एक मिशन आपण राबवलं आणि डॉक्टर अभय बंग यांनी अतिशय उत्तम काम त्या मिशनमध्ये केलं. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्ती झाली. त्याच्यामुळे लोकांना जे काही आरोग्याला त्याचा जो काही अपाय व्हायचा तो देखील कमी व्हायला सुरुवात झाली आणि सातत्याने दारूबंदीच्या संदर्भातला त्यांचा आग्रह आहे तो जिल्हाही दारूबंदीचा आहे. एकीकडे हे सत्य आहे, दुसरीकडलं हे देखील सत्य आहे की मोहफुलाच्या संदर्भात सातत्याने आपण एक मुद्दा मांडत होतो की मोहफुल आदिवासींकरता त्या ठिकाणी 2 पैसे कमवून देण्याचं साधन आहे, त्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे आणि मग त्यातनं कुठेतरी आपल्याला वाईन तयार करता आली तर त्यातनं मोहफुलाला जरा जास्त त्या ठिकाणी किंमत मिळेल अशा प्रकारचा विचार होता. त्यामुळे दोन्ही विचार त्या ठिकाणी होते. तथापि मोहफुलावर आधारित अशा प्रकारे प्रक्रिया किंवा त्याच्यावर वाईन तयार करण्याचा कारखाना हा गडचिरोलीतच व्हावा का असा देखील एक प्रश्न जो त्यांनी उभा केलाय तो देखील अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जरूर या संदर्भात त्याची माहिती पूर्ण घेतली जाईल आणि शेवटी उद्योगालाही चालना द्यायची आहे पण त्याच वेळी आपल्याला समाजाच्या स्वास्थ्याचा आणि विशेषतः आदिवासी जिल्हा आहे त्या जिल्ह्यातल्या एकीकडे व्यसनाधीनता वाढू नये असा प्रयत्न करायचा आहे, दुसरीकडे आदिवासींना चांगला रोजगार मिळाला पाहिजे असाही प्रयत्न करायचा आहे. म्हणून डॉक्टर बंग साहेबांची देखील चर्चा केली जाईल आणि यातनं काय मार्ग आपल्याला काढता येईल तो प्रयत्न निश्चितपणे आम्ही करू हे मी या ठिकाणी नमूद करतो. उपमुख्यमंत्री म्हणते की याच्यातून इथेनॉल काढता येतं का याचा पण अभ्यास करायचा.
आता इथे माझं मला म्हणणं- बंदी आली ना उलटा विषय तो वेगळा इश्यू वाढतोय अजून. नाही मोह पुलाचं जे मार्केट आहे, मी पण काल गडचिरोलीला गेलो होतो, मी तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यातून इथेनॉल काढता येतं का याचा विचार करा. आणि चंद्रपूर आणि गडचिरोलीलाही ते दारूबंदी असेल तर मोह पूल बाहेर नेऊन कुठेही आपल्याला करता येतं का, ज्या ठिकाणी नाशिकला होतंय त्याचा पण विचार करावा, जेणेकरून मोहपुराच्या उत्पन्नातून तिथल्या आदिवासीला आर्थिक उत्पन्न होईल आणि तिथे असलेल्या नैसर्गिक संपत्तीचा उपयोग घेता येईल, याचा पण विचार करावा अशी माझी सूचना. अभय अतिशय बंगाल चांगली सूचना भाईंनी मांडलेली आहे. मी तर पलीकडे जाऊन सांगतो की जरूर याच्यातनं इथेनॉल तयार होत आहे का अशा प्रकारचा प्रयत्न केला जाईल, तसा प्रयोग केला जाईल. आणि ते शक्य असेल तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये विशेष सबसिडी इथेनॉल तयार करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी मोहफुलावर देऊ.